नमस्कार, मी पंजाब तक आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडीमध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता, पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनमुळे आता हे इथं हरित क्रांती झाली. आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील आहेत आणि तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा 5,000 आहे आणि पुष्पामधलं ते चंदन देखील इथं 1,000 चंदन आणि नारळ देखील आहे. ही 150 एकर जमीन आहे. या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज आहे 18 जून 2025. म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कंप्लीट 24 तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. 25 तारखेला हे वारं बंद होणार आहे. पण राज्यात मात्र आज 18, 19 आणि 20च्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा, लातूर, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर परभणी, जालना, बीड या भागामध्ये सरी ह्या 2 दिवस मध्ये राहणार आहे. 2-3 दिवस राहणार आहे. खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, सरी पडणार आहेत आणि सोयाबीन पेरलेलं आहे त्याला जीवदान भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यामध्ये 2-3 दिवस सरीचा पाऊस राहणार आहे, सर्वदूर नसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र 20 ते 24च्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, वारं सुटणार आहे, तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र 25 जे वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे. आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये 25 पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर 25, 26, 27 असा पाऊस वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्या या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे. आणि जे राहिलेल्या पेरण्या त्याच्यात होती आणि त्याच्यातून जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्याची पेरणी होती. ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या, पेरणीची काही करू नका, कोरडा असेल तर करू नका, म्हणून हे लक्षात येतं. ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आणि हे जे आटपाडी भाग आहे तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता. पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं, लिफ्ट इरिगेशन केल्यामुळे या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले, सगळी हरित क्रांती झाली. खरं त्यांचे उपकार या सगळ्या जनतेवर आहेत. म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणजे आमदारांनी, खासदारांनी शासनामध्ये असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी सांगत आहे. तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांची आंबा बागान, चंदन या ठिकाणी बघितलं. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो, राज्यात फक्त 20 तारखेपर्यंत सरी राहणार आहे. आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील. तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. फक्त मात्र 28-29 थोडा पाऊस येणार आहे. खूप काही मोठा पाऊस सध्या नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस वातावरण बदल त्यावेळेस मात्र सांगलीचा देखील अंदाज दिला जाईल. आणि हे आता 24-25 पासून ते 2 जुलैपर्यंत जे पाऊस येणार आहे त्याच्या ते आटपाडीच्या इकडे जवळ येईल, इकडे जर जास्त